दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील आमदारकी हा महाराष्ट्रात सध्या खूप चर्चेचा विषय ठरलाय। मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून झालेल्या आमदारकीबाबत ठिकठिकाणी चर्चा होतेच। मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील स्थानिक भूमिपुत्रांची सर्वपक्षीय आढावा बैठक संपन्न झाली। 2024ची येणाऱ्या विधानसभेची निवडणूक स्थानिक भूमिपुत्रांनाच लढवावी यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील बहुतेक नेत्यांपैकी काहींनी विजयासाठी कंबर कसली, तर काहींनी कुणाला तरी पाडण्यासाठी तयारी केली असून बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी बाहेरील उमेदवारांवर सडकून टीका केली। 15 वर्षांपासून या मतदारसंघात बाहेरील उमेदवारांनी आमदारकी केली, पण मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालाच नसल्याची खंत सर्वपक्षीय नेत्यांनी व सर्वसामान्यांनी बोलून दाखवली। आता मात्र यावेळी स्थानिक भूमिपुत्रालाच आमदार करायचं असा निर्धार करण्यात आला। इगतपुरीचे माजी सभापती गोपाळ लहानगे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून जोरदार तयारी केली, तर हर्सुल भागाला आमदारकीसाठी अद्याप संधी न मिळाल्यानं हर्सुल भागातून त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र भोये यांनी उमेदवारीसाठी तयारी केली। आता आमचा हर्सुलकरांचा इतिहास जर बघितला तर आम्ही गेले 35 वर्ष सुरगाणा विधानसभा मतदारसंघाशी आम्ही जोडलेलो होतो। त्यावेळेस सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये असताना 35 वर्ष आम्हाला सुरगाण्याचे आमदार सन्मान्य गावीसाहेब होते। त्याही काळात आमच्या हर्सुलकरांना न्याय काही मिळालेला नाही। त्यानंतर जेव्हा त्र्यंबकेश्वर तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर आम्ही 58 ग्रामपंचायत हे आमच्या इगतपुरी विधानसभेला जोडल्या। त्यानंतरही 15 वर्ष हे बाहेरचे आमदार म्हणून प्राधान्याने आम्ही पक्षाकडे मागणी करतो की आम्हालाही न्याय मिळावा। विधानसभेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आमच्या हर्सुलकरांना एकदा तरी स्थानिक आमदार म्हणून बघण्याची संधी द्यावी ही गोष्ट आमची मागणी। बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग गांगड हे होते। याप्रसंगी ज्येष्ठ नेते भिवा महाले, इगतपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संपत काळे, डॉक्टर रघुनाथ भोये, त्र्यंबक पंचायत समिती माजी सभापती सुनंदा भोये, देवराम भस्मे, सामाजिक कार्यकर्ते हिरामन कवटे, सोमनाथ घारे, कैलास घारे, त्र्यंबकेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, अखिलेख खान, लक्ष्मण कनोजे, इगतपुरीच्या माजी सभापती अनिता घारे, लकी जाधव, अरुण काशीद, संतोष डगळे, देविदास गारे, चंदर कवले यासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।